भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा भाव मनात ठेवून मी स्वामींचे नामस्मरण करत असते. मित्रांनो, काही जणांनी स्वामी भक्तांनी मला प्रश्न विचारला, ताई स्वामींचे नामस्मरण करण्याचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर मित्रांनो, माझ्याकडे ही नामस्मरणाची नामजप वही आहे. ही कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. मी म्हणजे मठात, कुठल्याही मठात बरेच स्वामी भक्त डोनेट करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची मनोकामना पूर्ण झाली की ते मठात आणून देतात. मग ही ब्लँक बुक आपण घेऊन त्याच्यावर श्री स्वामी समर्थ असं जप करू शकतो. पुन्हा जर समजा तुम्हाला ते अवेलेबल नसेल होत, तर तुम्ही काय करायचं पाहिजे? तर नामस्मरणाची सोपी पद्धत सांगते तुम्हाला. सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी एका बसा, स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा. हळूहळू आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. सुरुवातीला 108 वेळा नामस्मरण करू शकता. तुमच्याकडे माळ असेल तर माळेत सुद्धा मणी असतात 108. त्या मण्यांची माळेने जप करू शकता, म्हणजे जप माळ सुद्धा तुम्ही वापरू शकता. तसं जप करताना स्वामींचे रूप आठवा आणि आपले मन शांतपणे त्यांच्या चरणी अर्पण करा. शेवटी काय, मनापासून प्रार्थना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवा. आम्हाला सद्बुद्धी, शांतता आणि योग्य मार्ग दाखवा. हाच भावार्थ आपल्या मनात असला पाहिजे. दिवसभर नामस्मरण करता येतं का, काहींनी विचारलं. तर हो, का नाही, तुम्ही करू शकता. काम करताना, प्रवासात किंवा मन अस्वस्थ असताना मनात हळूहळू, म्हणजे असं मोठ्याने जोरजोराने लोकांनाच समजेल असं नाही, मनातल्या मनात तुम्ही श्री स्वामी समर्थ असं जप करत राहू शकता. काही त्यासाठी ठराविक वेळ नाही आहे किंवा काही मोठे विधी करायची गरज नाही. म्हणजे काय, श्रद्धा, सातत्य आणि चांगले आचरण म्हणजे सुंदर भक्ती. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ही माझी सोपी आणि साधी पद्धत आहे. मित्रांनो, मी काही अशी फार मोठं काही करत नसते. फक्त मनापासून श्री स्वामी समर्थांचं आचरण करते. त्या आचरणाने माझं अंतःकरण इतकं शुद्ध होऊन जातं ना मित्रांनो, की आपसूक मी भक्तिमार्गात कशी ओढवली जाते हे मलाच कळत नाही. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा काय करते, नारळ असतात कधी, त्या नारळाच्या करवंटीचा मी धूप म्हणजे ते करवंट्या जाळून त्याचं धूप करते. ते एकदम सोपं आहे. ते माझ्या मनशांतीसाठी करते. मित्रांनो, असं स्वामींनी कुठे लिहून ठेवलं नाही आहे की करवंट्याची धूप मला दाखवा म्हणून. म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्ही मनापासून स्वामी समर्थांचा जप करणं महत्त्वाचं. माझ्याकडे नित्यपाठ आहे. नित्यपाठ फार जुना झाला आहे, त्यामुळे मी त्याला कवर घातलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा फोटो बघता येणार, पण मला कधी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जमला ना, तर मी त्याचा फोटो तुमच्यासमोर शेअर करीन. त्या नित्यपाठामध्ये काय आहे, भक्त कवी मिलिंद माधव रचित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नित्यपाठ. आणि मी हा नित्यपाठ नेहमी करते. जेव्हा मला शक्य होईल ना तेव्हा करते. मित्रांनो, मला कधी संकट आल्यासारखं वाटलं की मी घेतला तो नित्यपाठ आणि वाचला. असं काही ठराविक वेळ ठरवून मी तो नित्यपाठ वाचत नाही, पण शक्यतो मी जितकं मला जमेल तितकं मी गुरुवारी मात्र वाचायचा प्रयत्न करते. कारण ह्या रोजच्या धावपळीत नाही जमला, पण तर मी गुरुवारी नक्की वाचते. कारण त्याच्याने काय होतं मित्रांनो, आपलं अंतःकरण, आपलं मन शुद्ध होतं. आणि मग मी तो गुरुवारी वाचते, स्वामींना धूप दीप दाखवते. आणि मित्रांनो, धूप दाखवलं ना की मग असं घरात असं प्रसन्न वातावरण होतं. त्याच्याने काय होतं, म्हणजे आपलं अंतःकरण तर शुद्धीकरण होतं, पण सात्विकतेचा अनुभव सुद्धा येतो. मित्रांनो, मला ना हे धूप पहिल्यापासून करायची खूप आवड आहे. आणि छान लोबनचं धूप आणि लोबन पावडर टाकते, धूपाचे खडे टाकते. आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप छान असं मस्त सगळा घरभर सुवास दरवळतो. आणि तो सुवास दरवळायला लागला की असं एकदम आतून तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाइब्स येते. त्यानंतर मला राजेशने 2 गोष्टी भेट म्हणून दिल्या. त्या म्हणजे कोणत्या माहिती आहे का मित्रांनो, ह्या 2 अगरबत्त्या. ह्या 2 अगरबत्त्या एवढ्या सुंदर, म्हणजे लॅव्हेंडर आणि पंधेरी म्हणून आहे, ही मी आचार्यमधून आणली. त्याच्यानंतर हे निखिल यांचं प्रोडक्शन आहे की स्वामी समर्थांचं जे धूप स्टिक असते ती. आणि त्याचा तुम्हाला इतका छान अनुभव येईल ना मित्रांनो, नक्की वापरा. आणि तुम्ही कधी घेताय आणि तुम्ही कुठून स्वामींची अगरबत्ती आणि धूपदीप घेता हे मला सांगा. मी आचार्यमधून जाऊन घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.